नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी आजच पार पडलेली आहे। तर आपण या परीक्षेमधील पेपर 1 प्रथम भाषा व गणित या विषयाची उत्तर सूची पाहणार आहोत। माध्यम मराठी आणि संच आहे बी। चला तर आपण पाहूया। अगोदर विभाग 1 बघा, प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? पर्याय 2 वाघ हे उत्तर येते। दुसरा प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? बघा, प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही। इथं पणच्या अगोदर अर्धविराम येतो म्हणून पर्याय 4 अर्धविराम। पुढचा प्रश्न आहे तिसरा, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा। पर्याय 3 मी नदीकाठी खेळत असे। पुढचा प्रश्न चौथा, पुढील पर्यायामधून शुद्ध शब्द ओळखा। औद्योगिक पर्याय 2 हा शब्द शुद्ध आहे म्हणून पर्याय 2। पाचवा प्रश्न, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। ताटातील सुग्रास जेवण पाहून प्राचीच्या तोंडाला पाणी सुटले, पर्याय 3। पुढचा प्रश्न सहावा, पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा। बघा, ह्या दिलेल्या अक्षरामधून बावळी मुद्रा देवळी निद्रा ही म्हण तयार होते। बावळी मुद्रा व देवळी निद्रा ही म्हण तयार होते। ह्यातलं चौथं अक्षर आहे मू म्हणून पर्याय 4 येते। पुढचा प्रश्न आहे सातवा, सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द प्रणाली, पर्याय 2। 8 ते 10 या प्रश्नासाठी सूचना, सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा। बघा, 8वा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थी टिंबटिंब जमले होते। आता हा सुसंगत वाक्याचा परिच्छेद जर पाहायचा असेल तर हे तीनही प्रश्न आपल्याला वाचावे लागतील। बघा, आता तेथे 9वा प्रश्न आहे, तेथे टिंबटिंब। 10वा आहे, निमित्त होते 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाचे। म्हणजे 21 जूनला जागतिक योग दिन आपण साजरा करतो। मग तेथे सर्वांनी योग साधना केली। 9व्याचे उत्तर येते 2 आणि 8व्याचे उत्तर येते सभागृहात। सर्व विद्यार्थी सभागृहात जमले होते। आता पुढचा प्रश्न आहे 11वा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा। मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व म्हणजेच सूत्र। आता पुढचा 12वा प्रश्न आहे, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा। बघा, हे जर शब्द वर्णानुक्रमे जर लावले तर मध्यभागी येते जरब, पर्याय 3। बघा, आपण आता हे जर शब्द वर्णानुक्रमे लावून घेऊया आपण। गरज, गजरा, चरण, जरब, नगर, नजर आणि वजन। आता हे शब्द मी क्रमाने लिहिलेले आहेत। हे 7 शब्द आहेत, 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणून 4 नंबरचा शब्द जरब हा मध्यभागी येतो म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते। जसे गंजी गवताची तसे धान्याची रास, पर्याय 2। खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांना आरती प्रभू म्हटले जाते, पर्याय 2। 15वा प्रश्न बघा, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा। राधाची बाहुली बोलकी आहे। बोलकी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो अबोल, पर्याय 4। पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा। बघा, चुकीची जोडी आहे कोळी घरटे। बघा, आता पुढचा प्रश्न 17वा, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार
होतील. बघा इथं पर्याय 2 घेतल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतात. बघा स्पंदन, वादन, रुदन आणि सदन, म्हणून पर्याय 2. पुढचा प्रश्न आहे 18वा. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थाने वापरला जात नाही? पर्याय 4 वास, गंध, अवसर. हा या शब्दाचा अर्थ वास होत नाही, म्हणून पर्याय 4 हे उत्तर येते. बघा आता इथं 19 ते 21 साठी उतारा दिलेला आहे. हा उतारा वाचून उतार्यावरील आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. बघा 19वा प्रश्न आहे, एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल तर त्याचे चित्त शुद्ध असेल तर? पर्याय 4. तुम्हाला उतारा वाचल्यानंतर कळेल की 19व्या प्रश्नाचं उत्तर 4 येतं. 20वा प्रश्न आहे, पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार उतार्यात आला आहे? पटवून देणे म्हणजे गळी उतरवणे. पर्याय 2. आता 21वा प्रश्न आहे पुढचा, खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? तर प्राणी नसलेले शरीर कोणतेही व्यवहार करू शकत नाही, हे उदाहरण उतार्यात आलेले नाही. बाकी हे 3 उदाहरणे उतार्यात आलेली आहेत, म्हणून 21व्याचे उत्तर येते पर्याय 4. आता इथं एक जाहिरात दिलेली आहे. ह्या जाहिरातीवरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 22वा प्रश्न, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? तर पर्याय 2 दिवसभर मार्गदर्शन हे वैशिष्ट्य नाही. आता पुढचा प्रश्न पाहूया. 23वा, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? शिशुवर्ग ते 7वी. पर्याय 4. 24वा प्रश्न, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? पर्याय 3 भाषाप्रेमी मंडळ. आणि पुढचा आणि मराठीचा शेवटचा प्रश्न आहे 25वा, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यातील विशेष्य कोणते? आता विशेष्य म्हणजे ज्या शब्दाबद्दल माहिती सांगितली जाते. आपण विशेषण कशाला म्हणतो की नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतो, परंतु आपल्याला इथं विशेष्य असं विचारलेलं आहे. तर रांगोळी या शब्दाबद्दल इथं माहिती दिलेली आहे, म्हणून रांगोळी हे विशेष्य आहे, म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. अशा प्रकारे आपली मराठी विषयाची उत्तरसूची इथं झालेली आहे. आताच आपण मराठी विषयाची उत्तरसूची पाहिली. आपण आता संच बी पेपर 1 गणित विषयाची उत्तरसूची पाहत आहोत. बघा प्रश्न विभाग 2 गणित प्रश्न 26, खालीलपैकी कोणत्या मापाचे 360 अंशच्या 1/4 पटीपेक्षा कमी असते? याचं उत्तर येते पर्याय 3. स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी नंतर टाकणार आहे, फक्त आता मी उत्तरसूची सांगत आहे. प्रश्न 27, एका शाळेचा एकूण पट 1600 आहे. जर शाळेत 48% मुले असतील तर त्या शाळेतील मुलग्यांची संख्या किती? तर पर्याय 2 832. 28वा प्रश्न बघा, जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 शिसपेन्सिली विकत घेतल्या तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? पर्याय 2 51 रुपये 25 पैसे. बघा आता 29वा प्रश्न, याचं उत्तर येते पर्याय 1 127/84. 30वा प्रश्न बघा, 2 सहमूळ संख्याच्या सामायिक अवयवाची दुप्पट टिंबटिंब असते. पर्याय 4 2. आता इथे चित्रालेख दिलेला आहे, त्यावरून आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. 31वा प्रश्न आहे, साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? तर इथं याचं उत्तर येते पर्याय 3 20 झाडे. आता प्रश्न 32 पाहूया. बघा, वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? पर्याय 2 340. 8712 अधिक पावणे 13000 बरोबर किती?
तर पर्याय 1 21,462. प्रश्न 34. सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलवून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? तर पर्याय 3 80. 35वा प्रश्न. 3, 2, 5, 0, 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून 6 अंकी लहानात लहान विषम संख्या तयार केली असता एकक व शतक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती येईल? तर पर्याय 3 15. 36वा प्रश्न. निशाने 1,350 रुपयास घेतलेली एक वस्तू 1,730 रुपयास विकली तर या व्यवहारात तिला किती नफा अथवा तोटा झाला? तर 380 रुपये नफा झाला. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 38वा प्रश्न. त्रिकोणी व चौरस संख्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर पर्याय 4 हे विधान चुकीचे आहे. पुढचा प्रश्न 39. 12ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या येते 48. पर्याय 3. अफरोजने 12 किलोमीटर 300 मीटर अंतरापैकी 9 किलोमीटर 500 मीटर अंतर सायकलने पार केले व उर्वरित अंतर तिने धावत पार केले तर तिने किती अंतर धावत पार केले? याचे उत्तर येते 2.8 किलोमीटर. पर्याय 1. स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले? तर याचं उत्तर येते पर्याय 1 1,734 रुपये. पुढचा प्रश्न आहे 42. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय 3 इष्टिकाचितीची सर्व पृष्ठे चौरसाकृतीच असतात हे विधान चुकीचे आहे, म्हणून पर्याय 3 हे उत्तर येते. पुढचा प्रश्न आहे 43. 22,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पर्याय 4. 44. बघा खालील आकृतीची परिमिती किती सेमी आहे? पर्याय 2 36 सेमी आहे. 45वा प्रश्न. दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केले. काही दिवसांनी दिलीपने ती मोटरसायकल 40,750 रुपयाला विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? बघा त्याला या व्यवहारात 1,070 रुपये नफा झाला. पर्याय 1. 46वा प्रश्न. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्रॅम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले? याचे उत्तर आहे 6,000 किलोग्रॅम. पर्याय 3. 47वा प्रश्न. बघा खालील अपूर्णांकाच्या जोड्यामधील चौकटीत यापैकी कोणते चिन्ह योग्य ठरेल? तर पर्याय 4 बरोबर आणि हे चिन्ह योग्य ठरेल. पुढचा प्रश्न 48. दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. बघा पर्याय 2 हे विधान चुकीचे आहे, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते. बघा पुढचा प्रश्न 49. रोशनीला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी 1 तास 30 मिनिटे लागले. 15 मिनिटाची विश्रांती घेऊन तिने वर्धा ते यवतमाळ हा प्रवास 1 तास 50 मिनिटात पूर्ण केला. जर रोशनी सकाळी 10 वाजता नागपूरहून निघाली असेल तर ती यवतमाळला किती वाजता पोहोचेल? तर ती 1:35 पोहोचेल. पर्याय 3. पुढचा प्रश्न बघा 50. एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास तर भिंतीची रुंदी किती? तर पर्याय 4 मीटर. पुढचा प्रश्न 51. 12 किलोग्रॅम अधिक 1,350 ग्रॅम बरोबर किती? तर याचं उत्तर येते
13,350 किलोग्रॅम पर्याय 3. पुढचा प्रश्न 52. योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिली जाईल किंवा लिहिता येईल? पर्याय 1. 72.05 रुपये. पुढचा 53वा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 2500 प्रति क्विंटल दराने गव्हाची 300 पोती घेतली. अतिवृष्टीमुळे त्यापैकी 70 पोती धान्य खराब झाले. उर्वरित गव्हाची पोती त्याने 2700 रुपये प्रति क्विंटल दराने विकली तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती? बघा, त्याला या व्यवहारामध्ये 1,29,000 म्हणजे पर्याय 2. 1,29,000 रुपये तोटा झाला. पुढचा प्रश्न 54वा प्रश्न. कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 5 सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे रुपये 12,870, 13,850, 9,640, 25,390, 7,450 ची मदत केली तर एकूण किती रुपये निधी जमा झाला? तर याचे उत्तर येते पर्याय 4. 69,000 रुपये 200. 69,200 रुपये. पर्याय 4. 55 बघा. 3 दिवसीय नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहाच्या 1250 आसनापैकी पहिल्या दिवशी 12%, दुसऱ्या दिवशी 10% व तिसऱ्या दिवशी 4% आसने रिकामी राहिली तर 3 दिवसात एकूण किती आसने रिकामी राहिली? पर्याय 3. 325. पुढचा प्रश्न 56. 15 मार्चला सोमवार आहे तर महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पर्याय 2. बुधवार. एका वर्तुळाची त्रिज्या 7/2 सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी आहे? याचं उत्तर येते पर्याय 4. 7 सेमी. 58 प्रश्न बघा. 78,312, 78,135, 78,351, 78,531 या संख्या जर उतरत्या क्रमाने लावल्या तर पहिली व उजवीकडून तिसरी असणारी संख्या यांची बेरीज पर्याय 1. 1,56,882. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 59. 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर किती? पर्याय 3. 1 लिटर 670 मिली. पुढचा प्रश्न 60. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? पर्याय 3. 2,352. पुढचा प्रश्न 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे? पर्याय 2. पुढचा प्रश्न 62. प्रणवला 24,17,300 रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ 7,12,300 रुपये आहेत. उर्वरित रक्कम त्याला बँकेतून कर्ज घ्यायचे आहे तर त्याला किती रक्कम कर्ज घ्यावी लागेल? पर्याय 1. 17,05,000. पुढचा प्रश्न 63. 12 तास 18 मिनिटे वजा 6 तास 45 मिनिटे बरोबर किती? पर्याय 2. 5 तास 33 मिनिटे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 64. 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? पर्याय 4. 234. पुढचा प्रश्न 65. दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचे दुप्पट किती? पर्याय 3. 1/2. पुढचा प्रश्न 66. रमेश व सुधाने एका वर्षाकरिता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेव म्हणून ठेवली. रमेशला दर साल दर शेकडा 8 दराने व सुधाला दर साल दर शेकडा 7.5 दराने व्याज मिळाले. जर रमेशला सुधापेक्षा 500 रुपये जास्त मिळाले तर रमेशने किती रक्कम बँकेत ठेवली होती? पर्याय 1. 1,00,000. पुढचा प्रश्न 67. रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य उत्तराचा पर्याय निवडा. पर्याय 4. पुढचा प्रश्न 68. ऋतुजाजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? पर्याय 2. 2,387. पुढचा प्रश्न 69. 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक बरोबर किती? पर्याय 1. 2,20,593. प्रश्न पुढचा 70. 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 शतांश अधिक 8 दशांश बरोबर
किती? पर्याय 4 23.85. पुढचा प्रश्न 71. खालील पर्यायापैकी कोणता पर्याय अयोग्य आहे ते निवडा. 1 रिम बरोबर डॅश डॅश कागद. अयोग्य पर्याय आहे 2 40 ग्रोस. बाकी 3 पर्याय 1 3 4 हे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न 72. दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? पर्याय 3 38.361. दर साल दर शेकडा 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षाचे व्याज किती रुपये होईल? या प्रश्नाचे उत्तर येते बघा. पर्याय 4 1050 रुपये. पुढचा प्रश्न 74. नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्यात चालत पूर्ण करते. तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालत पूर्ण करेल? याचं उत्तर येते पर्याय 4 10 किलोमीटर 500 मीटर. आणि शेवटचा प्रश्न आहे 75वा. खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. पर्याय 2. अशा प्रकारे आपले पेपर 1 ची उत्तरसूची इथं संपलेली आहे. गणिताच्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ मी उद्या नक्की टाकणार आहे, तो तुम्ही पहावा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.